नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कांचन्स किचनमध्ये आज मी बनवणार आहे होळी स्पेशल पुरणाची पोळी. चला आता पाहू आपण साहित्य. इथे मी चणा डाळ घेतले, धुवून स्वच्छ आणि अर्धा तास भिजत ठेवलेली. हे पहा, इथे गव्हाचं पीठ घेतलंय, गूळ घेतलाय, सुंठ, वेलची आणि जायफळची पूड करून घेतले, थोडासा मैदा घेतलेला आहे, तूप घेतले, स्वादानुसार नमक थोडंसं टाकायचं आपल्याला पिठामध्ये, थोडीशी हळद लागणार आहे आपल्याला. चला आता पाहू आपण. मी चणा डाळ टाकून घेते, म्हणजेच हरभरा डाळ. कुकरमध्ये लावायचं आहे आपल्याला. पाणी टाकून घेते. तुम्हाला जर कटाची आमटी बनवायची असेल तुम्ही जास्त पाणी टाकू शकता. पहा, मी थोडंसं डाळीपेक्षा एवढंसं जास्त पाणी टाकले, किंचित एवढंसं. तुम्ही जास्त पाणी टाकू शकता आमटी बनवायला. मी थोडंसं तेल टाकून घेते. तुम्ही ह्याच्यामध्ये हळद पण टाकू शकता, कारण मी हळद नाही टाकत. आता मी झाकण लावून घेते. आपल्याला 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. मी गव्हाचं पीठ घेतलंय. अर्धा किलो डाळीला तुम्ही 250 ग्रॅम म्हणजे 500 ग्रॅम घेऊ शकता. थोडंसं मैदा घेतलाय, थोडासा तो पण टाकून घे. मैद्याने सॉफ्ट अशी पोळी येते छान. थोडीशी हळद टाकू कलरसाठी. तुम्ही बिना हळद टाकायच्या अगोदर मग करू शकता. थोडं मीठ टाकू. छान मिक्स करून घेऊ. मी थोडं 1 चमच तूप टाकते पिठामध्ये. आता मिक्स करून घेऊ. हाताने मिक्स करून घेऊ. तुपामुळे सॉफ्ट अशी पोळी बनते. आणि तुम्ही जर पीठ मळत असता तर तुम्ही कांद्याचे हात लावू नका, नाहीतर आपली पोळी फाटू शकते. थोडं थोडं पाणी टाकून मळून घेते. मी थोडं थोडं पाणी टाकून घेते. घट्ट नाही करायचं आपल्याला. मऊ असं करायचं आहे. घट्ट आहे, दाबत नाही आहे. थोडं पाणी टाकते. पहा, इथे मी मऊ असं करून घेतले. पोळ्यांचं पीठ थोडं मऊच पाहिजे, घट्ट नाही मळायचं. थोडं आता आपण तेल लावून घेऊ. तेल किंवा तूप लावू शकता हाताला.
पहा सॉफ्ट झाले. आता ठेवून देऊ. आपलं पीठ झाले. आता मी एका पिशवीमध्ये ठेवून देते. हे बघा कॅरी बॅगमध्ये अशा प्रकारे, म्हणजे छान असं फुलून येईल, मऊ एकदम. तुम्ही बाउलमध्ये पण ठेवून, ह्याच्यामध्ये ठेवून असं कापड पण ओला कापड करून ठेवू शकता. मी असं पिशवीमध्ये ठेवून दिले प्लॅस्टिकच्या. आपण अर्धा तास किंवा पाहू आपली डाळ. मी 3 शिट्ट्या काढून घेतले कमी गॅसवर. फास्ट नाही घ्यायचं. हे पहा छान अशी शिजली आपली डाळ. हे पहा आता ह्याच्यामध्ये पाणी आहे ते गाळून घ्यायचं आहे. मी गाळून घेते. मी जास्तच थोडं पाणी ठेवलेलं सार बनवायला, म्हणजे आमटी बनवायला. पूर्ण पाणी गाळून घ्यायचंय. डाळीमध्ये पाणी नाही ठेवायचं. पूर्ण पाणी काढून घेतले. हे पहा मी ह्याच्यामधलीच थोडीशी डाळ ह्याच्यामध्ये टाकते. सार बनवायचं आहे. आता आपण पुरण करून घेऊ. चला आम्ही इथे कढई ठेवून घेतले. आपण पुरण तयार करून घेऊ. डाळ टाकून घेते. थोडी गरम होऊ द्या. तुम्ही असं पण बारीक करू शकता. गूळ टाकून घेते. मी अर्धा किलो डाळीमध्ये अर्धा किलो गूळ घेतलाय. तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर थोडा अजून टाकू शकता. मिक्स करून घेऊ. आता तुम्हाला थोडं पातळ असं दिसेल. गुळाला पाणी सुटेल. हे पहा पातळ पातळ होत आहे. पातळ व्हायला. पातळ झाले म्हणून घाबरायची गरज नाहीये. जसं आपण हलवत राहील तसं तसं ते घट्ट होत जाईल. इथे डाळ आपली हळूहळू घट्ट व्हायला लागले. हे बघा थोडा वेळ अजून हलवू. बघा इथे घट्ट व्हायला लागले. आता बरंचसं असं घट्ट झाले. अजून थोडं होऊ द्या. आपलं पुरण बघा घट्ट झाले. आता बघू शकता. हे पहा आपला चमच पण पडत नाहीये. मी थोडा अजून घट्ट करून घेते. तुम्ही जर चांगलंच घट्ट केला तर 5-7 दिवस ठेवू शकता पुरण.
खराब होत नाही फ्रीजमध्ये ठेवून दिला तरी. पहा घट्ट असं झाले. आता मी त्याच्यात वेलची पूड टाकते. 1 चमच टाकते. जायफळ पण आहे, तुम्ही जायफळ हे घाला. जायफळमुळे आपल्याला गॅस वगैरे बनत नाही आणि छान असा वास येतोय. मिक्स करून घेऊ. झाले आता आपलं पुरण. बारीक करून घेऊ आता पुरण. तुम्ही कढईमध्ये पण पुरण असं बारीक करू शकता. बारीक करताना थोडे तरी दाणे वगैरे असे राहतात, मग त्याच्यामुळे आपली पोळी ना फाटू शकते. म्हणून आपण माझ्याकडे पुरणाची चाळण आहे, त्याच्यामध्ये मी बारीक करून घेते. आपल्याला पुरण गरम असतानाच घ्यायचं आहे. थंड झाले की ते लवकर पडत नाही. मग मी छोटा तांब्या घेतलाय, तुम्ही वाटी किंवा ग्लास घेऊ शकता. अशा प्रकारे पुरण फाडून घ्यायचं आहे. बघा तुम्हाला दाखवते. हे पहा अशा प्रकारे मी पाडून घेते. इथे सगळं पुरण तयार झाले बघा. मी असं बनवून घेतले. आता आपण पोळ्या करायला घेऊ. इथे पीठ ठेवलेलं आपण पहा एकदम मऊ असं झालंय. जास्त मळायची पण गरज नाहीये. काढून घेते मी. थोडासा तेलाचा हात लावून थोडंसं हे करून घेऊ. आता आपण पोळी करायला घेऊ. बाजूला ठेवून देऊया. हा पिठापेक्षा मी पुरण डबल घेतले. हे पहा आता आपण करून घेऊ. मी इथे थोडा मैदा घेतलाय लावायला. तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता. चला अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. हे पहा असं हातावर ठेवून घ्यायचं आहे. हा गोळा आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि ह्या अंगठ्याने वर करायचं आहे. पहा अशा प्रकारे एका हाताने पुरणला हे करायचं आहे आणि एका हाताने अंगठ्याने वर वर घ्यायचं आहे. पहा बंद करून घ्यायचं आहे. आता आपल्याला तुम्हाला असं वाटायला चिकट लागले तर तुम्ही पिठाचा हात पण लावू शकता. असा झालंय. लाटून घेऊ. मी पीठ लावून घेते. अलगद हाताने लाटायचे आहे. जोर लावून नाही लाटायचं. तुम्हाला जशी पातळ जाड पाहिजे तशी ठेवू शकता. थोडंसं पीठ लावून घेते मी. पहा पोळपाटण्याच्या वरती तुम्ही प्लॅस्टिक पण घालू शकता. त्याच्यावर तुम्ही पोळी लाटू शकता. तुम्हाला जर असं जमत नसेल पोळपाटण्यावर. पहा
झाले आता आपले लाटून. आपण आता भाजून घेऊ. मग मी अशी ठेवले, तुम्हाला दाखवते. हे पहा, तुम्ही जाड पण ठेवू शकता, ह्याच्यापेक्षा पातळ पण ठेवू शकता. सगळीकडे आपलं पुरण पसरलंय छान. भाजून घेऊ. तवा ठेवून घेतलाय, गरम झालाय. जास्त गरम पण करायचं नाहीये, एकदा गरम झाला की मध्यम गॅसवर भाजून घ्यायचं आहे. फास्ट गॅस नाही ठेवायचा, नाहीतर आपली पोळी लगेच करपून येईल. मी परतून घेते. छान अशी भाजायची आहे. तूप लावून घेते मी, तुम्ही तेल पण लावू शकता. परत परतून देऊ, दोन्ही साईडला लावून देऊ. छान अशी फुलले. काढून घेते. हे पहा, आता आपण काढून घेऊ. हे पहा, अशीच मी बनवून घेते दुसरी पण. मी आता पोळ्या बनवून घेते. आपल्या पुरणपोळ्या तयार आहेत. छान अशा मऊ लुसलुसीत झाले. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.